आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। काय झालं? बघ ना, पाणी आण लवकर, पाणी आण लवकर. काही अचानक काय झालं? चक्कर आली बहुतेक. मॅम मॅम ठीक आहात का? मी डॉक्टरांना फोन करतो. तू आराम करते, येतील लगेच. ऐक ना जय जय काही एवढं झालेलं नाहीये. लग्नामध्ये ना थोडी धावपळ झाली, जरा थकल्यासारखं वाटलं. शक्ती गेली अंगातली म्हणून पडले. गोळी घ्यायची राहिली, गोळी नाही. काय करत असतेस तू? औषधं वेळेवर देणं एवढंच काम आहे ना, तेही जमत नाही का? आईच्या तब्येतीकडे लक्ष का नाहीये इथे? ओरडू नको. सॉरी 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 सॉरी. तिची काही चूक नाही. तिने दिली होती ती, मी विसरले गोळी घ्यायला. गोळ्या गोळ्या लवकर हा आणते आणते. आण लवकर. काय झालंय? कोण ओरडलं? काय झालं? अगं चक्कर आली. तेजू मला बरं वाटतंय का तुला? काय काय होतंय काय? अगं काही झालेलं नाही मला. रात्रभर झोपले ना फुल एसी मध्ये की बरं वाटेल. आई प्लीज, तू असं अंगावर काढू नकोस. तुला काहीही होता कामा नये. अगं तुझ्याशिवाय कोणी नाही आम्हाला. आणि तुझ्याशिवाय कोण आहे? माझं शक्ती आहेस तू, माझी जय. मान आहेस, सन्मान आहेस, अभिमान आहेस. ए तेजा, तुझ्या आधी माझा नंबर आहे बरं का. ए रांग तोडून जायचं नाही, नाहीतर तू आणि हे ना मला सांभाळत बसावं लागेल. काय बोलतेस तू? नाही नाही रे, अगदी बरी होईल ती. मी कुठेही जाणार नाहीये आणि काही होणार नाही. मला काही होताच कामा नाही. त्या हॉटेल्सची जबाबदारी घेतली आता मी, आहे की नाही? आधी स्वतःची काळजी घ्यायची, ही कामं सगळी नंतर. अरे मग उद्यापासून तुम्ही सगळेच बिझी होणार आणि मी पुन्हा घरात एकटीच. हा ठोंबे ना त्याच्या मोबाईल मधनं डोकं वर उचलत नाही कधी. आणि ह्याला तर कामापलीकडे काही सुचतच नाही. आणि त्याच्या उद्यापासून तू पण कामाला जाणार. अरे यार, मी परत एकटी. माझ्या सोबतीला फक्त माझी साक्षी होती. आईला दादाशिवाय करमत नाही, तुला साक्षीशिवाय करमत नाही. माझ्यावर या घरात कोणाचं प्रेम आहे का नाहीये? मला काय जुनी भांडी आणि कपडे देऊन घेतलंय का? अरे माझ्या बाळा, आपल्या किचन मध्ये ना एक जुना माठ होता, तो देऊन आम्ही तुला आणलं होतं. बरं आजी, तुला एकटं वाटतंय ना? जेवण झालं की आपण सगळे मरीन ड्राईव्हला फिरायला जाऊ. बेंचमार्कची आईस्क्रीम खाऊ. बाय. आता तू आराम कर. हा, मग उद्या सकाळी आहे तुझा आणि माझा जिम्मा. उद्या सकाळी काय ऑर्डर आहे? हा, उद्या सकाळी शिरोडकर शाळेजवळ सावंतांकडे 25 माणसांचा स्वयंपाक. मसाले भात, काळ्या वाटाण्याची उसळ, कोशिंबीर, चपात्या आणि रोजचे डबे. डबे गॅस केवढा आहे माझ्याकडे? अरे देवा, एवढं का हलका लागतंय? पंचवीस दिवस झाले, म्हणजे अजून 2 दिवसच राहील नाही का? कोणाला विचारू गॅसचं? मंजू मंजू. हा, हॅलो हॅलो, नंबर. हा हॅलो हॅलो. हा, पमा बोलते. ऐक ना, तुझ्याकडे एखादा सिलेंडर आहे का शिल्लक? अगं पमाताई, माझ्याकडे एकच सिलेंडर आहे ग. आणि गॅस एजन्सीकडे चौकशी केलीये, पण सिलेंडर यायला उशीर लागेल म्हणाले. अरे देवा, मग त्याच्या आधी हवा असेल तर? अगं मग जास्तीचे पैसे देऊन बघ ना कुठं मिळतंय का ते. हे बोलले युद्ध संपेपर्यंत असंच करावं लागेल. नाही गो, कुठे परवडतं जास्तीचे पैसे देऊन? अगं मेस बंद करण्यापेक्षा हे बरं ना ग पमाताई. ऐक ना, तुला काय सिलेंडरचं कळलं तर मला सांगशील. हा, बरं बरं, नक्की सांगेल. हाय बाबा डार्लिंग. ओय बाबा डार्लिंग, हा. तू का अशी गॅसवर आहेस? अगं सिलेंडरच मिळत नाहीये. मंजू बोलली सगळीकडे प्रॉब्लेम आहे. सिलेंडर नाहीये ना, पण ऑप्शन आहेत ना. इंडक्शन शेगडी आहे, चूल आहे. अगं पण चुलीवर केवढा वेळ लागतो स्वयंपाक करायला.
म्हणूनच बोलले ना इंडक्शन शेगडी. माझी मैत्रीण आहे ना आरती, ती मला आजच सांगत होती की तिच्याकडे इंडक्शन शेगडी आहे आणि 2 सिलेंडर पण आहेत तिच्याकडे. घरात फक्त ती आणि तिचा नवरा, त्यामुळे तिला नाही लागणार आहे. मी ती इंडक्शन शेगडी घेऊन येते, आपण थोडे दिवस वापरू आणि मग पैसे जमा करून ना नवीन इंडक्शन शेगडी घेऊन टाकू. मग गॅसची टंचाई झाली की आपल्याकडे एक इंडक्शन शेगडी असेल. हा एवढी कशी हुशार झाली तू? तुझ्यामुळे नाही, तुझ्या पप्पांमुळे. तुमची ब्लॅक अँड व्हाईट लव्ह स्टोरी. चुप, अशीच पटापट उत्तर द्या. छान इंटरव्ह्यू द्या तू. येस बॉस, येस. आलेच. स्वामी, अहो कशी चांगले विचार करण्याची बुद्धी देता हो तुम्ही शेरूला. थँक्यू थँक्यू. मॅम, तुम्ही दोघे अशा काय उभे आहेत? का म्हणजे आज आमच्या शरू राणीचा इंटरव्ह्यू आहे. आम्ही वाट बघतो कधी उठणार आहे. मम्मी अशी का बोलते तू? का बोलते काय? चल उठ, लवकर तयार हो आणि इंटरव्ह्यूला वेळच जायला हवं. 10-15 मिनिटं तरी आधी जाऊन थांब ना. 12 वाजता इंटरव्ह्यू आहे. ताई आपल्याला मठात जायचंय आज. हा जायचंय. ताई तू उठून जरा बाहेर आहे ना. बाहेर तुझ्या इंटरव्ह्यूची इतकी जोरदार तयारी चालू आहे. मम्मीने ना सगळ्यांना कामाला लावलंय. जा, जाऊन तुझं काम कर. जा. बरं. काय चाललंय? जगात दुसरे कोणाचे इंटरव्ह्यू झाले नाही आहेत का? होतात ना, पण आपला पहिल्यांदाच होतोय ना. चला उठा 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 उठा. 5 मिनिटं दे प्लीज. उठ आता उठ. चल लवकर तयार हो, मी चहा बनवतेय. पटकन बाहेर ये. गणपती बाप्पा आमच्या मॅडमना सुखी ठेव. त्यांची तब्येत अगदी व्यवस्थित राहू दे. आणि बाप्पा काल जसं झालं ना तसं परत होऊ देऊ नकोस. हा बाप्पाला प्रार्थना करताना मनातल्या मनात हळू बोल जरा. हा कॉमेडी करू नकोस बिंदू. आणि ब्रेकफास्टचं सांगते. आमच्या ब्रेकफास्टचं सांगते. तुझा ब्रेकफास्ट झालाय ना? हा कधी? मी नाही केला. त्या प्लेटमध्ये किती पेढे आहेत माहिती होतं मला. त्यातला अख्खा एक कमी आहे. तुझा कॅलरी काउंट झालेला आहे. मला कारल्याचा शॉट सांग आणि रागी डोसा सांग. आणि स्पंदनला म्हण तूप कमी जरा. बाप्पा तुझ्या कृपेने आशीर्वादाने आपण नवीन व्यवसायात प्रवेश करतोय. हॉटेल सुरू करतोय. चांगला स्टाफ मिळू दे रे बाबा. आणि त्या संदर्भात आपल्या जयची आज महत्वाची मीटिंग आहे. ती छान होत आहे.